नमस्कार मित्रांनो, मी तुमचा विशाल भोसले, तुमचं आपल्या व्ही लॉस 06 या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर पावसामुळे आपण आजची सुरुवात अशी करत आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. साईडला बेल आयकॉन त्याला प्रेस करायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण थांबले मंडीमध्ये इथे छोले कुलचे खायला. तर बघ करण पहिल्यांदा ट्राय करतोय. आपण तर खाल्लेले आहेत छोले देन कुलचे. आले छोले कुलचे रेनगेअर्स काढलेले नाहीत. मस्त ट्राय करतो कुलचा. इकडे इकडे हां इकडे व्ह्यू चांगला आहे ना. गाडी आहे बाडी आपली. कुलचा ट्राय करतो. अरे व्ह्यू इकडे आहे रे. कुलचा घेतोय. मस्त गरम गरम कुलचा आहे. व्ह्यू आहे. आता आपण चाललो वरती. आपण आलो तिकडून, आता आपण जाऊ इकडून. तर पाऊस गेलेला आहे आणि आपला माईकचा सेटअप परत लागलेला आहे. सो तुम्हाला वॉइस क्वालिटी आता चांगली मिळेल. तर बाईक खूप खूप चांगला वाटतंय. प्रवास खूप चांगला चाललाय. मला बरेच जण फोन करतायत, बरेच जण विचारतायत आता प्रवास कसा चाललाय, पाऊस कसा आहे. तर इथे हिमाचल प्रदेशमध्ये खूप पाऊस आहे. पण आता आम्ही मंडीमध्ये आहोत. मंडीमध्ये अजूनपर्यंत काही पाऊस नाही. आता पडून गेलेला आहे पण आता पाऊस नाहीये. तर वेदर ओके, पण सांगू शकत नाही. पहाड है भाई, वेदर कभी भी चेंज हो सकता है. तर बघू शकता व्ह्यू. वाव. अरे मगाशीच ताई सायरन वाजवलेला की पाणी नदीला खूप आलेलं आहे, तर पाणी सोडण्यात येईल. बघू शकता पाणी सोडलं. इकडे पूर्ण नदी भरलेली आहे. डॅम हा पूर्ण भरलाय. तर पाणी सोडलेलं आहे. काहीच वेळात नदी परत पूर्ण त्याच्यावरती येईल. बघू शकता काय सुंदर सुंदर नजारा आहे भावांनो. हे क्षण तुम्हाला कधीच अनुभवायला मिळणार. ज्यावेळेस तुम्ही स्वतः इकडे याल ना, त्यावेळेला या गोष्टी मला अनुभवायला मिळतील. हे काय रे. तर बघू शकता. ओ नाईस. वाव. समोर कसला मोठा डोंगर आहे. आयुष्या गावात काय व्हॅली वाटते यार. खतरनाक. सगळ्यात मोठीच मोठी डोंगर आहेत. मोठीच मोठी डोंगर. आणि ते रेड वाला एक पॅलेस मस्त बांधले बघा. कसे बांधतात भाई. काय स्ट्रक्चर आहे यार. हे अशी लँडस्लाइड मग खाली येते भाई. झालाय वाटते शॉर्ट झाला इथे. पण व्ह्यू बघायचा ना. तर बघू शकता मित्रांनो, खतरनाक असा व्ह्यू आहे इकडे. हे डोंगर एवढा लोकांना निघाला आपला अब्जमध्ये. चल 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 चल. गाडी गाडी थांबव. बघू शकता खतरनाक असा व्ह्यू. एका वेळेला एकच गाडी पास होईल ना. खतरनाक ना. जांस्कार व्हायली दुसरी. वर्षी दगड पडला तर खपलो. ओ माय गॉड. काय मजा येते राव खेचाला. कसला लांब टनल आहे भावांनो. कडक आतमध्ये गरम होते नुसतं गरम. एक नंबर. कडक कडक. एक नंबर एक नंबर. सिरियसली कसला मोठा. मी मुद्दाम व्हिडिओ चाललो होते. किती मोठा टनल समजा आपल्याला. तर बघू शकता डोंगरात माती असते आपल्याकडे. अख्खी दगडाचे दगड आहे एवढी मोठी. दगडाची खान आहे खान. आणि खालून नदी वाहते. कसलं भारी वाटते रे. तर मस्त डोंगरावरती हिरवी चादर लपेटल्यासारखं भेंडी आहे रे. आणि एवढं भारी वाटतंय बघायला. ग्रीनरी. ऑसम ऑसम ऑसम. तर मी पण सेटअप लावलाय आता. त्यामुळे ते मेमरीज कलेक्ट करणं महत्वाचं आहे यार. शट. मोबाईल मी आतमध्ये ठेवला नेमका. खरंच निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर जे सुख भेटतं, सॉलिड सॉलिड.
नदीमध्ये काय पाणी आहे रे क्लिअर. लेह 485, मनाली 58 आणि कसोल आलेच आहे. बघू शकता सुंदर असा नजारा. तर हा काय व्ह्यू तुम्ही बघू शकता कसा आहे. कसली खतरनाक हो घर. मगाशी तुम्हाला व्ह्यू दाखवला असम. आणि हे जे पाणी आहे ते बर्फ वितळताना ते पाणी खाली उतरत चाललंय. कुल्लू सिटी. इकडे रिव्हर राफ्टिंग चालू आहे कुल्लू मध्ये. आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही जेवढं लवकर होईल तेवढं मनालीत जाऊ, कारण पहिले रूम घेऊन भाई पहिले आंघोळ करायची आहे भाई. फ्रेश नाही झालं आम्ही. तर इथे जेवण झालं आमचं, एकदम सुंदर जेवण होतं. आणि सांगू एवढ्या दिवसाच्या प्रवासामध्ये आम्हाला इथे जेवण खरंच चांगलं भेटलं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर स्नो माउंटन्स. आपल्या राईडमधले स्नो माउंटन्स हे पहिलं आपल्याला बर्फ दिलेला आहे आणि समोर खतरनाक लेवलची पॅराग्लायडिंग चालू आहे. नेक्स्ट आत्ता तुम्हाला इथून क्लिअर दिसेल. समोर बघू शकता स्नो कॅप माउंटन्स. दिसत नसेल तर मी दाखवायचा प्रयत्न करतो. बघा कसले भारी दिसत आहेत रोहतांग. तर मित्रांनो मनाली फक्त आणि फक्त 14 किलोमीटर आहे. रोहतांग आहे 68, केलांग आहे 134 आणि लेह 490 किलोमीटर. तर आता आपण अगदी 20 मिनिटात आपण मनाली मध्ये पोहोचू. 20 ते 25 मिनिटात मस्त वेगळी दाखवतो तुम्हाला एकदम कडक कडक व्ह्यू. भाई जसं जसं आता 8 किलोमीटर 8-8.5 किलोमीटर राहिले मनाली, पण जर तसं जवळ चाललंय ना तर थंडी अशी लागायला लागली ना भाई. करंट व्ह्यू बघू शकता समोरचा. आता तो वाला मोठा माउंटन दिसला आपल्याला, जास्तीत जास्त बर्फ आहे. फायनली आपण मनाली मध्ये एंटर केलेलं आहे. मनाली अगदीच 2-1 किलोमीटर. तर कसं वाटतंय नजारा मित्र. असे झकास व्ह्यू तुम्हाला आपण दाखवूच. तर आता बघू शकता आपण कुठे आलोय. मित्रांनो फायनली आपण पोहोचलो ते म्हणजे मनालीमध्ये. तर आम्ही पहिले रूमवर चाललेलो, पण पहिले म्हटलं हे इकडे नदीचा बीच रिव्हरचा व्ह्यू घेऊ बोललो पहिले. असा काय व्ह्यू आहे. तर इथे आलो, जरा पाय टाकले पाण्यात, बापा एवढे खतरनाक पाय सुंद पडलेत ना काय विचारू नका तुम्ही. बघू शकता बॅक साईडचा व्ह्यू ऑसम. वेदर एकदम क्लिअर आहे. तर आता आपण आहोत म्हणजे मनालीमध्ये मित्रांनो, आणि बीच रिव्हरजवळ आहोत. इथं ती सगळी मित्रमंडळी आपण भेटली. लखनौवर नाही सगळी, काय करा लखनौचं पण व्हिडिओ बघत होते तर नक्की. तर बघू शकता मॅगी चालू आहे. ही मॅगी ह्या ठिकाणी बनवायची आणि खायची मॅगी बनते ना, ती खायला जी इथे मजा आहे ना ह्या पाण्याजवळ, ती मजा कुठेच नाही. तर हा फील घ्यायला फक्त
डोंगरामध्ये यायला लागतं. लडाखची प्रॅक्टिस इथूनच झाली. आम्ही गाडी जरा खाली टाकली. हा हाय, वेलकम टू मनाली माल रोड. तर आता आपण आहोत ते म्हणजे मनाली मार्केटमध्ये. बघू शकता पब्लिक बघू शकता भाई, पब्लिक बाबा. तर आपण प्रॉपर्टी मध्ये चेक इन करू. तर बघू शकता एंट्रन्स. तर हे दादा आहेत, ह्यांचं हॉटेल आहे. हाय दादा, वेलकम टू नुस्टेज. थँक्यू. तर असं काय इंटेरियर आहे मेन. बाकी युअर गुड नेम? या भानू श्वेता. थँक्यू सो मच. तर आपण रूमकडे जाऊ. सेकंड फ्लोअरला आपली रूम आहे. पीसफुल. तर फायनली हा व्ह्यू बघा, त्यानंतर सांगतो. रूम आम्हाला मिळालं ना, आज बरेच ठिकाणी विचारले रूम आम्ही. 4,000 3,500 रूम क्लास 1. त्या अगोदर समोरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. हा असा काय व्ह्यू आहे समोर. अजून काय पाहिजे. हा ओपन स्पेस आहे इथला. आणि हा आमचा सगळा रूम आणि हा आमचा पसारा. अगदी सुंदर, जसं आम्ही फोटोमध्ये बघितलं तसाच रूम भेटला. अगदी पद्धतशीर. आणि पहिली गोष्ट इथे एसीची फॅनची गरज अजिबात लागत नाही. आणि बाथरूमचा व्ह्यू. आणि बाथरूम बघाल ना, तर बाथरूममध्ये तुम्ही बोला दुसरा बेडरूम झाला ते. हो बघा. तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय, कारण की 2 दिवस झोप नाही झालेली आमची. काल आम्ही झोपलेलो रात्री 1:30ला. त्या सकाळी परत पाऊस आला, त्यामुळे टेम्पलला मला निघायला लागलं. आणि परत आम्ही झोपलोच नाही आहे. तर आज रेस्ट करायचं आहे, पण त्या अगोदर फ्रेश होऊन व्हिडिओ एडिट करायचं. कारण मी काल ब्लॉग टाकलेला नाही आहे सेकंड डेचा, तो मला टाकायचा ब्लॉग. त्यानंतर मग बाकीची कामं, मार्केटमध्ये बघू कसं काय ते. सर जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला आपलं सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.